सन 2014 पूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो बदनाम झाला होता तो म्हणजे दादागिरी, दहशत, खून, माऱ्या जाळपोळ, बलात्कार, किडनॅपिंग, ठेकेदारांचा भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांना केली जाणारी मारहाण. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सिंधुदुर्गची बदनामी झाली होती आणि अनेक खून होऊन सुद्धा ते खून पचवले जात होते. खरे गुन्हेगारांना राजाश्रय त्यावेळेला मिळत होता आणि त्याचंच परिवर्तन असं झालं होतं की 2014 त्या निवडणुकीच्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे एकमेव जिल्हा की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्र असलेला जिल्हा अशी याची त्यावेळेला बदनामी झाली होती. अर्थात हे सगळं पाप तत्कालीन मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या सगळ्या गुंडगिरी करणाऱ्या बदमाश लोकांचं होतं. सुदैवाने 2014 साली लोकसभेमध्ये मी निवडून आलो. त्यानंतर झालेल्या विधानसभेमध्ये आमदार वैभव नाईक निवडून आले. पलीकडे दीपक केसरकर निवडून आले आणि 2014च्या नंतर ते 2024 पर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा एक सुसंस्कृत लोकांचा जिल्हा, शांतताप्रिय असलेल्या लोकांचा जिल्हा, राजकीय हत्या न करणारा जिल्हा आणि प्रगतीकडे झेपावणारा जिल्हा अशा पद्धतीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक प्रतिमा चांगल्या पद्धतीने तयार झाली होती आणि त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येत होते. स्वयंरोजगारामध्ये वाढ झाली होती. शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झाली होती.